निमंत्रणा विना पुन्हा हंस येईतो वनी, नादचित्र रेखितो तुझेच मंद कूजनी. निमंत्रणा विना पुन्हा हंस येईतो वनी. नादचित्र रेखितो तुझेच मंद कूजनी. वेळ वाढवून तो उडून जाय मागुता. आणि आता लवकरच त्याचा अर्थ पण कळेल. अदरवाइज वी कॅन डू वन मोर थिंग. तूच मला एक्सप्लेन कर कवितेचा अर्थ. सांग काय अर्थ आहे या कवितेचा. साई प्लीज प्लीज बोल ना माझ्याशी. नचिकेत, मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. साई 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 प्लीज प्लीज मला बोलायचं आहे तुझ्याशी. वाय आर यू डुईंग दिस. अशी का बिहेव करतेस तू. माझं चुकलं असेल तर जस्ट टेल मी काय चुकलं माझं. आपणच जाऊ देते तसेच आहेत. बट व्हॉट अबाउट यू. व्हॉट अबाउट एव्हरीवन एल्स. का असे वागता तुम्ही माझ्याशी. सांगा ना माझं काय चुकलं. माझं चूक तुझी नाही माझी आहे नचिकेत. म्हणजे आय डिडंट गेट यू. काय चूक आहे तुझी. नचिकेत, मी तुला एकच सांगते, विसरून जाती कविता. आपल्यात जे काही बोलणं झालं होतं सगळं काढून टाक मनातून. आणि आणि मलाही विसर. विसरून जा, सगळं विसरून जा. साई या जन्मात तरी तुला विसरणं शक्य नाही साई. आणि आता मी त्या कवितेचा अर्थ शोधूनच राहणार. निदान या जन्मात तरी आपल्या मालाची मागणी कमी होण्याची अजिबात शक्यता नाहीये. कारण त्या परदेशीला आपले पदार्थ इतके आवडलेत की त्याच्यानंतर एकानंतर एक अशी आपल्या मालाकरता मागणी यायला लागले त्याच्याकडनं. ह्या मागणीचा माल परदेशीकडे उद्यापर्यंत पोहोचेल आणि मग उरलेले सगळे पैसे आपल्याला येतील. आणि त्या परदेशीकडून एकदा पैसे आपल्याला आले की मग त्याच्याशी मी पुढच्या मागणीविषयी बोलतो. हे काय तुम्ही असे सगळे शुंभासारखे काय बसलायत. हा, तुम्हाला आनंद नाही झाला कुणाला. हो झालाय आनंद. आप्पा, अहो या सगळ्याची सुरुवात नचिकेतमुळे झाली. आपण त्याला विसरून नाही चालणार. या घरात काय चालेल आणि काय चालणार नाही हे आता तुम्ही मला सांगणार. हे बघा, तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट बजावून सांगतोय, त्या कांगारूचं नाव सुद्धा उच्चारायचं नाही कोणी. पण अप्पा, या मागणीबद्दल तरी त्यांना सांगायलाच हवं ना आपण. कल्पना,
गप तू. आता आमच्या थोरल्या सुनबाई सुद्धा बोलायला लागलेत हल्ली. काहीही सांगायची गरज नाहीये त्या कांगारूला. त्याचा आणि आपला काहीही संबंध नव्हता आणि यापुढे सुद्धा असणार नाहीये. त्या कांगारूचं नाव सुद्धा घरात कोणी घ्यायचं नाही. वागलात ना तुमच्या मनासारखे, काढलात ना नचिकेतला बाहेर, मग आता गप्पा बसा ना. आणि आम्ही काय करायचं, त्याच्याशी बोलायचं की नाही हे आम्हाला ठरवू द्या. एवढा कोण लागतो हो तो तुमचा? नाही, कोणी लागला नाही ना तरी आम्ही त्याच्याशी बोलणार, त्याच्या आठवणी काढणार. तो मुलगा तुम्हाला आवडत नसला ना तरी आम्ही सुद्धा त्याचा तिरस्कार करायचा हे होणार नाही. आम्हाला तो मुलगा आवडतो आणि आवडत राहणार. आणि हे बघून जर तुमच्या पोटात दुखत असलं ना तर तुम्ही वर जाऊन बसा तुमच्या खोलीत. मी काय करायचं हे तुम्ही मला सांगू नका. मग आम्ही काय करायचं हेही तुम्ही सांगू नका. आई राहू दे. आप्पांनी कधी रक्ताच्या नात्यांसाठी सुद्धा आपली तत्व सोडली नाही. मग नचिकेत तर परकाच आहे. जाऊ दे, नका वाद वाढवू. सई, तुला फोन पिकअप करावा लागेल. हॅलो सई, आर यू देअर? ऐकतेस ना? लोक, आज माझ्या लाईफ मधला एक नवीन चॅप्टर स्टार्ट होतोय सई. आणि मला तुझ्याकडून बेस्ट विशेस हव्यात. देशील ना? सई, बोल ना काहीतरी प्लीज. मला खूप गरज आहे सई तुझ्या बेस्ट विशेसची. फोनवर बोलायला काय प्रॉब्लेम आहे सई? फाइन, नको बोलू फोनवर. मी तुझा चेहरा बघितल्याशिवाय कामाला नाही जाणार. सई,
एक इम्पॉर्टंट बोलायचं आहे तुझ्याशी. नचिकेत बाजूला हो, मला जाऊ दे. साई, एक मिनिट माझं ऐकून घे ना प्लीज. साई प्लीज डोंट डू दिस. एकदा ऐकून घे. साई 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 जस्ट लिसन टू मी वन्स. साई थांब. माझं बोलून झाल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही साई. आय नो साई, तू माझ्यासाठीच बाहेर आलीस. आय सॉ युअर फेस आणि त्याच्यामध्येच माझे बेस्ट विशेस आहेत. नचिकेत, माझ्या शुभेच्छा नेहमी तुझ्या सोबत आहेत. जे काही करशील त्यात खूप यशस्वी हो, एवढी एकच माझी इच्छा आहे. भयंकर भयंकर. छे, हे लाडू नाहीच आहे. लाडू नाहीच आहे म्हणजे चांगला नाही का? ऑर्डर कॅन्सल करू का? नाही 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 नाही, मला तसं म्हणायचं नाही. हे म्हणजे लाडू नाही, स्वर्ग आहे. स्वर्ग स्वर्ग म्हणजे असा स्वर्ग आहे ना की म्हणजे तुम्ही बघा आता, ऑर्डर घ्याच तुम्ही. UK मध्ये अशा उड्या पडतील ना या लाडवांवर की क्या बात आहे. वा काय लाडू आहेत. अरे नचिकेत, बरं झालं तू आलास. मी तुझीच वाट बघत होतो. अरे नचिकेत तू. अरे धोत्रे काका, तुम्ही व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तुम्ही इथे कसे काय? अरे सरप्राईज तू दिलास. मला परदेशी साहेब म्हणाले होते की त्यांचा एक नवीन पार्टनर आता जॉईन होतोय. आता तो तू असशील असं वाटलं नव्हतं. सो तुम्ही पण परदेशी एक्सपोर्ट मध्ये काम करता? अरे मी बँकेमध्ये होतो, त्याच्यानंतर मी व्हॉलेंटरी घेतली आणि त्यानंतर हा आवडीचा जॉब मला परदेशी साहेबांनी दिला. क्वालिटी फूड टेस्ट मस्त आवडतं आपल्याला. दॅट्स ग्रेट. काय खवाई असण्याचे बरेच फायदे असतात, त्यातला हा. पण एक बरं झालं का, तुमची दोघांची आधीपासून ओळख येते. म्हणजे पुढे काम करताना प्रॉब्लेम येणार नाही. हो, हा इतका गोड आहे ना. गोड म्हणजे ह्या लाडवासारखा. एक्सपोर्ट क्वालिटी. आमच्या सोसायटीतला हिरा आहे, हिरा. हो आहेच. कम ऑन धोत्रे काका, आता तुम्ही एम्बॅरेस करताय मला. सूरज. यस सर. हे नचिकेत देशपांडे माझे पार्टनर आहेत. आता यापुढे लोकल बिझनेस हेड म्हणून हे काम बघतील. वेलकम ऑन बोर्ड नचिकेत. थँक्यू. बरं तुमचं चालू दे. तिथपर्यंत मी कडबोळ्या आणि मटार करंज्यांची टेस्ट करून येतो. हा बस. या शुअर. आता लवकरात लवकर ही सगळी काम शिकून घे, कारण आता मला कामानिमित्त काही दिवस बाहेर जावं लागणार आहे. त्यामुळे इथली सगळी जबाबदारी तुझ्यावर येणार आहे. डोंट वरी मिस्टर परदेशी, मी सगळं हँडल करेन. फक्त माझी कंडिशन लक्षात आहे ना? हो, डोंट वरी, मला माहिती आहे. सई, काल मी यांच्याशी जे बोलले ते पटलंय ना तुलाही? अगं सांग ना मोकळेपणाने, माझ्याशी बोलायला काय हरकत आहे? चुकले का मी? नाही आजी. म्हणजे आप्पा ह्यावेळी चुकीचे वागलेत हे पटतंय तुलाही? हो. आप्पांनी नचिकेतवर खूप मोठा अन्याय केलाय असं वाटतंय का तुलाही? हो आजी, मलाही असंच वाटतंय. तो बिचारा आपल्या सगळ्यांशी किती चांगुलपणाने वागत होता. मनापासून नाती जपली होती त्यांनी सगळी, आणि यांनी एका क्षणात तोडून टाकलं सगळं. फसवलंय यांनी नचिकेतला. हो. जमीन सुद्धा यांच्या नावावर अगदी विश्वासाने करून टाकली त्यांनी, पण यांनी अशी परतफेड केली त्याच्या चांगुलपणाची.
मालक होता तो या जमिनीचा, तरी सुद्धा कधी या गोष्टीचा फायदा नाही घेतला त्याने. नाही ना घेतला, पण हे आप्पांना कोण समजावून सांगणार आहे? नचिकेत होता म्हणून आपले पदार्थ निर्यात व्हायला लागले आजी. नचिकेत होता म्हणून त्या दिवशी चकल्या वेळेवर पोहोचू शकल्या. आजी अगं खूप केलंय का त्याने या घरासाठी. हो ग. नचिकेतच्या बाबतीत आप्पा जे काही वागले ते अजिबात मला आवडलं नाही आजी. नशीब माझ्या समोर तरी मान्य केलंस. मी हे आप्पांसमोर नाही बोलू शकत, माहितीये मला, कारण ऐकूनच घेणार नाही ते माझं. ते कुणाचं ऐकतात? पण आजी मी एक ठरवलंय. काय? आप्पा जर आपलं बोलणं ऐकून घेणार नसतील तर मीही त्यांच्याशी बोलणार नाही. माझं तोंड गप्पच असेल त्यांच्यासमोर. वा, मला वाटतंय की मी पण हेच करावं. केतकरांकडचा लाडू का? हो पापा, इतकं वेळ मी त्यांच्याकडेच राहत होतो. मला माहिती आहे ते लाडू खूप खाल्ले मी. अरे हो ना, पण ते फुकट नव्हते ना, पैसे द्यावे लागायचे. हे कसे सॅम्पलचे लाडू आहे, त्यामुळे पाहिजे तेवढे खा, पोटभर खा, एन्जॉय कर मस्तपैकी. का गा? बरं, मी आता शंकरपाळ्या, डिंक लाडू आणि गुळपापडीच्या वड्या ह्या 3 गोष्टी टेस्ट करून देतो. प्रॉब्लेम. खूप खावं लागतं रे, काय इलाज नाही त्याला. पाहिजे तर खा अजून एक लाडू. हो. हे बघ, हे काय? चिवडा आणि लाडू आणले. वाव. आवडतात ना तुला? आत्ता थोडे खा, प्रवासात जाताना थोडे खा. ओके. दॅट्स लवली. स्पेशली माझ्यासाठी बनवलेस ना साई? आय लव्ह यू साई. साई, साई. निमंत्रणाविना पुन्हा हंस येईतो वनी, नादचित्र रेखितो तुझेच मंद कुजनी, वेळ वाढवून तो उडून जाय मागुता. निमंत्रणाविना पुन्हा हंस येईतो वनी, नादचित्र रेखितो तुझेच मंद कुजनी, वेड वाढवून तो उडून जाय मागुता, हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता. वा 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 वा. खूप खूप दिवसांनंतर असं खूप छान ऐकायला मिळालं, ते पूर्वीच्या मराठी, एकदम असं प्युअर, शुद्ध. हा, माझ्याशी बोलताय तुम्ही? इथे आपल्या दोघांशिवाय दुसरं कोणी आहे? ऑब्विसली मी तुझ्याशी बोलतोय. बरं मला एक सांग, खूप जुनी कविता आहे ही, जी तू आता गुणगुणत होतास. खूप जुनी कविता आहे गदिमांची. तुला कशी माहित? म्हणजे आय मीन, या एका मुलीने सांगितली मला. शी इज माय फ्रेंड.
फ्रेंड नाही, प्रेम करतोस तू तिच्यावर, आवडते ती तुला, वेड्यासारखं प्रेम करतोस तिच्यावर, बरोबर? हो. लाजला लाजला हा? पण हे तुम्हाला कसं कळलं? अरे सिक्रेट, टॉप सिक्रेट. अरे मी जादूगार आहे. ओ मॅजिशियन. ओके. मला कळतं असं समोरच्याच्या मनात काय चाललंय, त्याला बघून मला कळतं. तुझ्या मनात आता काय चाललंय मला कळतंय. ती बॅग आहे ना तुझी, हा, त्याचं कबूतर करू शकतो मी. हा, बघायचं? या शुअर. दे बॅग. माणसं प्रेमात पडली की ती वेडी होतात, हे सत्य आहे.